करू शकतो, असं काही नाही. ठीक आहे. पहिले आपण थोडं तेल टाकूया. थोडंच पाहिजे हा, जास्त नाही पाहिजे याला. जिरे, मोहरी ही थोडी तडतडू देऊ. आणि ठीक आहे. आणि हा जो कढीपत्ता ठेवला होता ना आपण बघायची वेगळा, तर हा असा आपण असा टाकायचा. आणि आता आपण पाणी टाकू. हे अंदाजाने हा. तरी अंदाजे मी 2 ते 2.5 ग्लास टाकलाय. ठीक आहे. तांदळाच्या तांदळाच्या हिशोबाने. आणि तसं पण बासमती राईसला नाही का कमीच पाहिजे, थोडं पाणी जास्त नाही पाहिजे. आणि यामध्ये थोडी हळद पण टाकूया. थोडं मीठ पण टाकून चवीनुसार मीठ, कारण की गोळ्यामध्ये पण राहणार ना थोडं मीठ. चल मग बघू आता आपण. आणि याला उठू 10 मिनिटात. हो. आणि आता आपण टाकू. आता हे एकदा असं आपण फिरवून घेऊ याला. आणि याला 50 ते 60% शिजू द्यायचा. त्यानंतर मग ते गोळे आपण याच्यामध्ये टाकू. तोपर्यंत हा होतपर्यंत आपण गोळ्याची तयारी करू. ठीक आहे. किती नाही द्यायची, वरनं असं फक्त थोडा वेळ हलतो. हा, गोळ्याची तयारी करून टाकू. सर आपण आता गोळे करायला. हे बेसन, थोडं लाल तिखट. तुला तिखट जास्त चालेल का? चालेल, आवडेल. थोडी हळद, चवीनुसार मीठ, थोडा हिंग, आणि हा बारीक चिरलेली मगाशी ना कढीपत्ता, थोडी कोथिंबीर, आणि थोडं तेल कच्चंच टाकायचं याच्यामध्ये. टाक. बस अंदाजे 2 चम्मच वगैरे छोटे. हे आपण आता एक करून घेऊ. आणि थोडी आलं लसूण पेस्ट आणि मिरचीची जी आहे ना ते पण टाकायचं. थोडी अजून टाकायची. बस याला आपण असं एक करून घेऊ. आणि थोडं पाणी जसं लागेल तसंच टाकायचं. याला थोडं पाणी टाकून भिजवून घ्यायचं. आणि जशी आपली कणिक वगैरे राहते ना त्याच्यापेक्षा थोडा घट्ट भिजवायचं. पातळ झालं तर मग कसं ते गोळे नाही बनणार ना बरोबर. मग आता मला थोडं तेल दे वरून. आता बस याला असं थोडं तेल लावून घेऊ आणि याचे गोळे करू. आता आपण थोडा वेळ या स्टेजवर आल्यावरच आता आपल्याला याच्यामध्ये हे गोळे टाकायचे. ठीक आहे. थोडं मला तेल दे, एवढंसं तेलाचा हात घेऊ. बस गोळे म्हणजे अगदीच गोळे नाही करायचे. अशी मूठ कशी आपण तयार करतो. मला वाटलं कोफ्त्यासारखे गोळे. नाही.
सांग, हा गोळा भात कुठल्या प्रसंगाला करायचा, कधी करायचा आणि का करायचा? तसं आमच्याकडे तर नवरात्रामध्ये स्पेशली सप्तमीच्या दिवशी केल्या जातो. नवकन्या राहतात त्या दिवशी जेवायला प्रसाद म्हणून. प्रसाद म्हणून म्हणजे जेवण राहते त्यांना. तर त्या दिवशी गोळा भात मेन असते. अजून खीर राहते रव्याची आणि चण्याचं उसळ, पोळी आणि कढी किंवा ताक असं आपण दोन्हीपैकी काही एक करू शकतो. असं एक प्रश्न तरी पडला होता मला बोल ना. की आपण लसण आणि कांदा वापरत नाही हा नवरात्रीत. तर नवरात्रामध्ये आमच्याकडे चालते कसं आलं लसूण पेस्ट वगैरे सगळं हा, चालतं. हा. पण काही काही लोकांकडे नाही चालत तर तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकू शकता. असं दोन्ही पण आहे. तसं पण ते चांगलं लागतं. असं काही नाही की आलं लसूण ही चव येणार म्हणून, पण आमच्याकडे चालते. Yes! आता आपण हे बंद करून देऊ आणि याला थोडं थंड करू आता. मलाईचं दही. हे काय आहे? श्रीखंड? नाही ग, मलाईचं दही. तू आता गोळा भात खाशील ना, त्यासोबत मी तुला नाही का फोडणीचं ताक करून देते नुसतं. ठीक आहे, चल मग. तर कॉम्बिनेशन हाच असतो का? नाही असं काही नाही, आपण कढी पण करू शकतो. कढी राहते. मी तुला आता पुन्हा करून जरा ताक देते. ओके. हे रेडी, भात रेडी. रेडी. पण मला हे नाही कळलं की दोन्ही याच्यात आपण हे नाही वापरलं. ते नाही वापरलंय ना, ते सरप्राईज आहे तुला, मी देते आता. असं तर नाही, गोळा खायचा, भात खायचा आणि मिरची खायची. हा मी देते तुला 1 मिनिटात अगदी. बर. ठीक आहे, चल मग. रेडी खायचं आहे ना. बघ गरमा गरम. सरप्राईज कुठे गेला? ह्यात तर नाहीये ते. सरप्राईज हम्म. डोळे मी बदला ले रही है तू. बघ सरप्राईज. तळलेली मिरची अच्छा. आणि मोहरीचं तेल. होय. आणि यावर हे टाकायचं असं, मग तो गोळा भात खायचा. आणि मिरची. A1 प्रेझेंटेशन सोबत